अधिकार मिळवून देतात सद्गुरू, परंतु सद्गुरू म्हणाव कोणाला? सद्गुरू वेगळे आणि गुरु वेगळे. बरोबर रेंगे बाबा, सद्गुरू वेगळे आणि गुरु वेगळे. गुरु काय करतात? संसारामध्ये जे परमार्थाला लावतात यांना गुरु म्हणायचं. ऐका ऐका, संसारामधून आपल्याला परमार्थाची दिशा दाखवतात यांना गुरु म्हणायचं, आणि परमार्थामध्ये येऊन हाताला धरून देवापर्यंत घेऊन जातात यांना सद्गुरू म्हणायचं. विठाला विठाला सद्गुरू जे आहेत आपल्याला ते देवापर्यंत घेऊन जातात आणि संसारातून बाजूला काढतात. ते गुरु आहेत, श्री गुरु आहेत. पण सद्गुरू कोण आहेत? तर आपल्याला परमार्थामध्ये गेल्याच्या नंतर देवाची ओळख करून देतात, देवापर्यंत घेऊन जातात. नवे नवे तूच देव आहेत या तत्वावर आपल्याला, या बोधावर नेऊन ठेवतात. यांना म्हणायचं सद्गुरू. विठाला आणि जगामध्ये मला सद्गुरू म्हणा, मला गुरु म्हणा हे म्हणण्याची गरजच नाही. ज्यांना वाटतं ना मला सद्गुरू म्हणाव, त्यांनी तीन गोष्टी, आणि सद्गुरू पदाला जे पोचले ना यांनी तीन गोष्टी जवळ ठेवल्या. तीन गोष्टी कोणत्या कोणत्या? एक, ज्यांना सद्गुरू पद मिळालं, सद्गुरू पद मिळालं, सद्गुरू झाले समजायचे, यांनी तीन गोष्टी जवळ ठेवल्या. कोणत्या कोणत्या? सद्गुरू होण्याकरता तीन गोष्टी लागतात. एक, ते कृपाळू पाहिजे, श्रोत्रिय पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ पाहिजे. कृपाळू, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ तीन गुण जर जवळ ठेवले ते सद्गुरू पदाला पोचतात. आणि त्या सद्गुरूच्या कृपाळू, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या संगतीत आपण गेलो की आपण अधिकारी बनतो. विठाला विठाला साधू संतांच्या पदस्पर्शी आपल्याला लागलेले आहेत. माझ्यासारखे काय सांगावं महाराज तुम्हाला, काय पण सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकर, गुरुजींचे पट्ट शिष्य, एकदम जवळचे. पंढरपूरला असताना गुरुजींचे जवळचे शिष्य आमच्या तळ्यातील मारुती संस्थानमध्ये आहेत. सद्गुरू बळीराम बाबा, तळ्यातील मारुती संस्थान, बाबांचे एकदम लाडके पट्ट शिष्य. एक एक शब्द गुरुजीचा त्या गुरुजीने ऐकलेला आहे. आमचं परम भाग्य. आळंदीहून आल्याच्या नंतर बाबांचा सत्संग आम्हाला मिळतो, हे आमचं परम भाग्य आहे, परम भाग्य. म्हणून त्या बाबांच्या, गुरुजी तर आम्ही पाहिले नाही, ऐकले नाही, पण गुरुजींच्या शिष्याकडून आम्ही जे ऐकलंय ना, कृपाळू कुणाला म्हणायचं, श्रोत्रिय कुणाला म्हणायचं, ब्रह्मनिष्ठ कुणाला म्हणायचं, तीन गुरु ज्यांच्याकडे आहेत त्यांना म्हणायचं सद्गुरू. आता कृपाळू ऐका, आलेल्या शिष्यावर जे कृपा करतात, सोप्या भाषेत बरं का, याची भाषा अजून वेगळी आहे पण सोप्या भाषेत सांगतो, आपल्या भाषेत. आलेल्या शिष्यावर जे कृपा करतात त्यांना कृपाळू म्हणायचं. आता श्रोत्रिय कशाला म्हणायचं? सर्व शास्त्रामध्ये जे पारंगत आहेत, कुठल्याही शास्त्रातलं त्यांना विचारा, लगेच उत्तर देतात. सर्व शास्त्र पारंगत जे आहेत त्यांना श्रोत्रिय म्हणायचं. ब्रह्मनिष्ठ ऐका, निर्गुण निराकार परब्रह्म, अंतःकरणातलं सगुण परब्रह्म आणि निर्गुण निराकार परब्रह्म वेगळं नसून एकच आहे या तत्वावर जे गेले ते ब्रह्मनिष्ठ आहेत. विठाला विठाला सद्गुरूच्या कृपाळू, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या संगतीत जर आपण गेलो ना महाराज, आपण अधिकारी बनतो. आणि अधिकारी झाल्याच्या नंतर आपल्याला काला मिळतो, आणि तो काला खाण्याकरता तुकोबाराय म्हणतात, मी पुन्हा जन्माला येईल. आणि पुन्हा जन्माला येऊन काय करेल? तर काला खाऊ, दही भात. महाराज काला खाण्याकरता पुन्हा अवताराला येऊ, पुन्हा जन्माला येऊ म्हणता आणि काला खाऊ म्हणता. पण जिथं तुम्ही राहता तिथं तुम्हाला काला मिळत नाही का? वा वा कृष्ण महाराज. विठाला 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 हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज, स्वर्गामध्ये सुद्धा मिळत नाही असा आनंद आहे महाराज. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जोगी. अहो खूप सुंदर त्यांनी पावली खेळी बरं का. आणि इकडे एक बाबा आमच्या, तू का म्हणे वृद्ध होती तरणे रे, मुलांना लाज येईल असं बाबा सुद्धा ते त्यांनी ऐकलं नाही महाराज. त्यांनी ऐकलं काय? ऐकलं ज्या वेळेस नामदेवाचं कीर्तन, कुठं वाळवंटामध्ये कीर्तन चालू असताना कोण नसलं, कोण नसलं, एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी महाराज ह्या वाटी महाराज. त्या ठिकाणी नामदेव कीर्तन करी पुढे, हे चांगले ऐकलेलं आहे बरं का. त्याच्यामुळे लाज भय शंका दुरावीला मान, लाजत नाहीत काय नाहीत.
आनंद घेतात महाराज. हाच खरा मोठा आनंद आहे. विठाला विठाला विठाला. आणि आपण परीक्षण करून पाहिलं पाहिजे की भक्ती करत असताना आपण कुठपर्यंत पोहोचलो, याचं परीक्षण केलं पाहिजे. ज्या अर्थी भजन सुरू होणं आणि अंतःकरणातून पावली खेळू वाटणं, याचा अर्थ असा आहे की आपण परिपक्व झालेलो आहोत. परमार्थ करत असताना, साधना करत असताना त्या साधनेचं आपण कुठपर्यंत पोहोचलो. वाद्य वाजणं, कानावर शब्द पडणं आणि आपल्याला उठून पावली खेळू वाटणं, समजाच हे उत्तंग अवस्था आहे परमार्थाची. विठ्ठला विठ्ठला. म्हणतात देवा, मी अवताराला पुन्हा येईल, पुन्हा जन्म घेईल आणि काला सेवन करेल. महाराज भगवान परमात्म्याने तुकोबाराला सांगितलं किंवा तुकोबाराला एखाद्या साधकाने विचारलं असावं, महाराज तुम्ही जिथं राहता तिथं तुम्हाला काला मिळत नाही का? महाराजांनी त्याचं उत्तर दिलं, वैकुंठितो ऐसे नाही कैसे. जसं आता चालू आहे ना, ऐसे वैकुंठात नाही, ऐसे वैकुंठात नाही, म्हणून पुन्हा जन्माला येईल. विठाला विठाला आणि त्या कार्याकरता वैकुंठातले सर्व देव माशेहून आले महाराज. माशे तरी त्यांना काले मिळाला नाही महाराज, काला मिळाला नाही. काल्याची या आशे देव जडी झाले मासे झाले पण त्यांना काला मिळाला नाही. एवढा अधिकार त्या काल्याचा आहे. तुकोबाराय म्हणतात वैकुंठात मिळत नाही म्हणून वैकुंठितो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे काला वैकुंठात मिळत नाही, तो काला मृत्यू लोकात मिळतो आणि मृत्यू लोकात मिळून देव भक्तामध्ये मिळतो. आणि आम्ही तो सेवन केला. सेवन करत असताना कसा सेवन केला महाराज म्हणतात, एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबर. एकमेकाला मुखात खाऊ घातला. आणि असा रीत आहे बघा, वारकरी संप्रदायाची अशी रीत आहे. संप्रदाय आपल्याला शिकवतो बाबा तुम्ही दुसऱ्याला खाऊ घाला, दुसरे आपल्याला खाऊ घालतील. आपण जर दुसऱ्याला नाही दिलं ना आणि दुसऱ्याकडून अपेक्षा करतो, ही मोठी चुकी आहे. विठाला विठाला. गरीब माणसाच्या मुलीमध्ये, सामान्य माणसाच्या मुलीच्या लग्नामध्ये आपण जर काम केलं तर सहज तो ऋणी होतो. तो म्हणतो बाबा त्याने आपल्या मुलीच्या लग्नात काम केलं, आपणही केलं पाहिजे, आपणही केलं पाहिजे. तसं आपण दुसऱ्याला 2 घास खाऊ घातले, नंतर तो आपल्याला खाऊ घालतो याच्या शंका नाही. अजून पुढे ऐका, एखाद्या माणसाला आपल्या मुखाने आपण चांगलं म्हणा, चांगलं म्हणा, तो आपल्याला चांगलं म्हणल्याशिवाय राहणार नाही. आपण त्याला नावं ठेवायची आणि त्याच्याकडून चांगलं म्हणायची अपेक्षा करायची. एखाद्या कसं काय झालं की त्याला काय येतं, कसं काय कीर्तन झालं त्याला काय येतं, हे सध्या जास्त चालू आहे बरं का. एखाद्याला म्हणलं आपल्याला त्या महाराजाची तारीख घ्यायची, ते सोज म्हणून जा त्याला काय येतं आणि त्याच्याकडून अपेक्षा करतो मला चांगलं म्हणावं. एखाद्याला आपल्या मुखाने 2 शब्द चांगलं बोललं असं आहे, आपण त्याला चांगले म्हणलो की ते आपल्याला डोळे झाकून विचार करा, ते आपल्याला चांगलं म्हणणार. पण आपण दुसऱ्याला नाव ठेवलं आणि दुसऱ्याकडून चांगली म्हणायची अपेक्षा केली, ती मिळत नाही. विठाला विठाला. आपण दुसऱ्याबद्दल चांगलं बोला, दुसऱ्याला 2 घास खाऊ घाला, दुसरे खाऊ घालतील, ही रीत आहे. आणि हे आपल्याला संप्रदाय शिकवतो. तुकोबाराय म्हणतात मला मिळालेला काला वैकुंठाच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या मिळालेला काला मी एकट्याने नाही खाल्ला, तर काय केलं आम्ही, एकमेका देवमुखे एकमेकाला खाऊ घातला. आणि खाऊ घातल्याच्या नंतर सुखे आलो हुंबरी, आनंदाने गुणगान गायलं. तुकोबाराय ज्या देवाचं गुणगान तुम्ही गायलं नेमकं आम्हाला सांगा ना. ओ ज्या देवाचं आम्ही गुणगान गायलं ते नेमकं कोणत्या देवाचं गुणगान गायलं. सुखे घालो हुंबरी, हुंबरी घातले म्हणजे तुम्ही नाचले गायले, आनंदाने हुंबरी घातली, काला खाल्ला, कोणत्या देवाचं नामस्मरण केलं. सरळ वर हात करा एकदा, पुरुष मंडळी सरळ वर हात करा. कोणत्या देवाचं गाणं गाऊन आनंद व्यक्त करून तुकोबारायने हुंबरी घातली, नेमकं तो देव कोणता आहे, देवाचं आपल्याला भजन करायचं आणि पुढे चालायचं. आनंदाने प्रेमाने टाळी वाजवायची. वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 3 बाहेर सर्वांनी टाळी वाजवायची बरं का. कोण आहे तुकोबारायने हुंबरी घातली, आनंदाने नाचले गायले, त्या देवाचं भजन केलं, तो देव कोणता आहे ऐका. तुकोबारायने त्या देवाचे भजन गाऊन हुंबरी गायली, ऐका तो देव कोणता आहे. तुले हरी का नाम विठ्ठल
खाली घेतले सांगायच का म्हणे महाराज काय घ्यायचं नाही तर वर हात केले विठोबा विठोबा एक विठोबा इकडं एक इकडं दुसऱ्या टाळीमध्ये हात खाली घेतले आणि आनंद घेतला सर्वांनी महाराज भजनाचा. तुकोबराय म्हणतात एकमेकाला आम्ही काला खाऊ घातला एकमेका देवमुखी आणि राहिलेल्या वेळात काय केलं सुखे घालो हुंबरी आनंदाने त्या पांडुरंग परमात्म्याचं हुंबरी गायली आनंदाने भजन गायलं आणि आनंदाने नाचलो गायलो आम्ही तो आनंद व्यक्त केला. असा 3 चरणाचा अर्थ आहे. आपलं काल्याचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर कीर्तनाला पूर्ण विराम होत नाहीये कधी बघा. सप्ताह 1 दिवसाचा असो 2 दिवसाचा असो 5 दिवसाचा असो 8 दिवसाचा असो 1 महिन्याचा असो 1 वर्षाचा असो काल्याचं कीर्तनाने सप्ताहाची परिसमाप्ती असते. काल्याचं कीर्तन झालं की सांगावं लागत नाही. काला झालं की हाला काला झालं की हाला परत गावात आला तर लोक म्हणते काला आहे का नाही काला कस का आले हो महाराज. काला झालं की सांगायची गरज नाही आपापल्या घरी निघून जातात सर्वजण महाराज. काला झाला की सप्ताहाची परिसमाप्ती होत असते. विठाला विठाला कुठपर्यंत जोपर्यंत आपण त्या देवाचं चरित्राचं गुणगान करत नाही चरित्र काल्याच्या कीर्तनाला परिसमाप्ती मिळत नाही जोपर्यंत काल्याचं कीर्तनात चरित्र उच्चारण करत नाही. कोणत्या देवाचं चरित्र ते उच्चारावे. देवे केले मथुरी मथुरी नाही ना महाराज गोकुळी चरित्र ते उच्चारावे. देवे केले गोकुळी कुठे केलं ते गोकुळात केलं. इथं मथुरेतला काही संबंध आहे का नाही ना. जर मथुरी म्हणले असते तर आपल्याला मथुरेतलं पाहावं लागलं असतं. आता चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. आता गोकुळात देवाने जे चरित्र केलं थोडक्यात आपण लीला पाहू आणि आपला कार्यक्रम थांबवू बस. आपण भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये वृंदावनमध्ये जे लीला केल्या त्या लीला पाहायच्या आणि पुढे चालायचं. विठाला विठाला मथुरेमधून भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेले आणि गोकुळात गेल्याच्या नंतर गोकुळात भगवान परमात्मा गेले आणि गोकुळात गेल्यावर आनंदच आनंद. गोकुळेच्या सुखा अंत गेले का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे गुडिया तोरणे करती कथा गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. सर्वांना आनंद झाला महाराज. गोकुळामध्ये भगवान परमात्मा गेले सर्वांना आनंदच आनंद झाला. सर्वांना आनंद झाला. नंद बाबाने आनंद झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या गोदान दिल्या वस्त्रदान दिले अन्नदान दिले आणि नंद बाबाला मोठा आनंद झाला महाराज. नंद घर आनंद भयो जे कन्हैया लाल की हाती दिनो घोडा दिनो ओर दिनो पालकी. आनंद झाला. सर्व गोपाळाला आनंद झाला. सर्व गवळणीला आनंद झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणते दुसरी गवळण